म्हणून मला विश्वास आहे या जनतेवरती की एवढा अभ्यासू कार्यकर्ता एका दिवसात तयार होत नाही. त्याला संघर्ष लागतो, त्याला इच्छाशक्ती लागते. सरकार आल्या आल्याच या शेतकऱ्यांची कर्जमाफी हाही विषय मोठ्या प्रमाणात होणार आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा होता. 17 कोटीची पिण्याची पाणी योजना या ठिकाणी मी आमदार असताना या कार्यान्वित करून शुद्ध आणि स्वच्छ पाणी या गावकऱ्याला पोहोचवलेलं आहे. की इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांची असलेली बेरोजगारी दूर झाली पाहिजे. नमस्कार, मी रश्मी खेडेकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण उमरेड या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा करणार आहोत. एकंदरीतच सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने समाजासाठी ते काही ना काही करत असतात, सामान्य जनतेसाठी करत असतात आणि आता त्यांना उमेदवारीसुद्धा जाहीर झालेली आहे BJP कडून. आपल्यासोबत सुधीरदादा पारवे. दादा, तुमचं नवराष्ट्र नवभारतमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. एकंदरीतच आता ही निवडणूक जी आहे कुठल्या मुद्द्याला घेऊन लढणार आहे आणि काय विजन आहे? ज्या ठिकाणी आपण मुलाखत घेता ते गाव माझं नेटिव्ह प्लेस आहे. या मातीमध्ये माझा जन्म झालेला आहे. साधारणतः याच भागातून मागल्या 25 वर्षापासून सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून आहे. याच भागाचा जिल्हा परिषद सदस्य राहिलो आणि मागल्या 10 वर्षात या विभागाचा आमदार म्हणून मी काम केलेलं आहे. आणि मागच्या 19 ते 24 दरम्यान थोडं अपयश आलं, परंतु अपयश आल्यानंतर कार्यकर्त्यांनी लाजून जायचं नसते, यश आलं म्हणून माजून जायचं नसते. सातत्याने कार्यकर्त्यांनी काम करायचं असते. म्हणून 19 ते 24 सातत्याने माझ्या अनुभवाच्या आधारावर, प्रशासकीय अनुभवाच्या आधारावरती जनतेचे प्रश्न, ते सामान्य माणसाचे, मागासवर्गीयाचे असेल, आदिवासीचे असेल, दीनदलित दुबळ्यांचे असेल, 12 बलुतेदाराचे असेल, महिलांच्या सन्मानाचे विषय असेल, तरुणांच्या युवकांच्या कल्याणाकरता योजना असेल, त्यांना रोजगारासंदर्भातल्या योजना असेल, गावामध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यापासून, रस्त्यापासून ज्या ज्या एम्युनिटीज लागतात, दिवाबत्तीच्या सोयीपासून सातत्याने प्रशासनातला काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या अनुभवाच्या आधारावर तीच सातत्याने काम करत राहिलो. आगामी काळातला माझा एजेंडा असा आहे की मागल्या 10 वर्षे आता मी आमदार होतो. मागच्या वेळेसही मला भारतीय जनता पार्टीने विश्वास माझ्यावर टाकला. पुन्हा 4थ्यांदा सलग माझ्यावरती भारतीय जनता पार्टीच्या केंद्र स्तरावरच्या, राज्य स्तरावरच्या आणि जिल्हा स्तरावरच्या आणि स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी विश्वास टाकला. तो विश्वास याकरता की इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांची असलेली बेरोजगारी दूर झाली पाहिजे, त्यांना सातत्याने रोजगारामध्ये त्यांच्या उपजीविकेचे साधन आहेत ते उपलब्ध करून देता आले पाहिजे. याकरता उमरेड, भिवापूर, कुई या तिन्ही तालुक्यामध्ये नवीन उद्योगाची निर्मिती कशी करता येईल, पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून उद्योग कसे निर्माण करता येईल. उमरेड आणि कुई या भागामध्ये दिल्ली कॉरिडॉर एक मोठ्या प्रमाणात तयार केलेला आहे. त्याचं पहिलं निम्स होतं नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग झोन, हे नाव होतं. आता दिल्ली कॉरिडॉर झालेला आहे. त्याच्यामध्ये नवीन आदरणीय नितीनजी गडकरी साहेबाच्या माध्यमातून, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबाच्या माध्यमातून नवीन उद्योगाची निर्मिती त्या ठिकाणी कशी करता येईल. भिवापूरमध्येही MIDCचं एक्सपान्शन कसं करता येईल. उमरेडलाही MIDCचं ग्रोथ सेंटर आहे. त्या ग्रोथ सेंटरचं वाढ करून त्या ठिकाणी नवीन उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम कसं देता येईल, हा प्रकर्षाने माझा अग्रक्रमांकाने असलेला प्रश्न आहे. त्याला मी गती देण्याचं काम करेल. कारण की मी प्रशासनात काम केलेला माणूस असल्यामुळं मला माहीत आहे, अभ्यास आहे शासनाकडून कुठून त्या ठिकाणी फंड आणायचा. तो अभ्यास पूर्ण विवेचन करणारा कार्यकर्ता असल्यामुळं मी जनतेसाठी हे अग्रक्रमाने पुढाकार घेऊन काम करणार आहे. तर सातत्याने तुम्ही प्रचार करत आहे, जनतेच्या संपर्कात आहे, सेवा करत आहे. प्रचारच नाही तर असंही तुम्ही जनतेच्या संपर्कात असतात. आता सध्या काय जनतेच्या समस्या जाणवत आहे, काय भावना आहेत त्यांच्या? कसं आहे की मी सातत्याने आता मी फिरतोय गावामध्ये, अशा समस्या घेऊन त्या पद्धतीने लोक आले नाही. पण मलाच माहीत आहे की मी या गावामध्ये जन्म घेतल्यानंतर या गावात मी मागच्या वेळेस काय काम केले. तर या गावामध्ये भीमादेवीचं अधिष्ठान आहे. तिला वर्ग तीर्थक्षेत्र करत त्या तीर्थक्षेत्राला डेव्हलप करण्याचं काम केलं. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा होता. 17 कोटीची पिण्याची पाणी योजना या ठिकाणी मी आमदार असताना या कार्यान्वित करून शुद्ध आणि स्वच्छ पाणी या गावकऱ्याला पोहोचवलेलं आहे. स्मशानभूमी बरोबर नव्हत्या, त्या दोन्ही धर्मापूरला असेल, मरुद नदीवरती असेल, त्या स्मशानभूमी केलेल्या आहे. ज्या सिमेंट रस्त्यांनी आल्या, आपण पूर्ण सिमेंट रस्ते माझ्या हातच्या या ठिकाणी. असे क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा संकुलाची निर्मिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली. अशा विविध गोष्टी, मागासवर्गीय बांधव मोठ्या प्रमाणात या गावामध्ये आहे. महाराष्ट्रातला पहिला मोठा प्रस्ताव 20 कोटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे होते, 11 कोटी या भिवापूर एका गावामध्ये. त्याचा दर्जा वाढवण्याकरता, त्याचं त्या ठिकाणी पूर्ण सक्षमीकरणाकरता, सर्वकष विकास करण्याकरता याच मी भिवापूरमध्ये आणलेले आहे. म्हणजे मागासवर्गीयाच्या कल्याणाकरता असेल, आदिवासीच्या कल्याणाकरता असेल, युवांच्या कल्याणाकरता
करता असेल, त्याच्या खेळाच्या मैदानाकरता असेल, पिण्याचं शुद्ध आणि स्वच्छ पाणी असेल आणि त्याला शेवटी आपण झाल्यानंतर स्मशानभूमीत न्यायचं असेल त्याही ठिकाणी ॲम्युनिटीज राहिल्या पाहिजे. दिवाबत्तीच्या सोयीकरता 10 MVAचं ट्रान्सफॉर्मर या भिवापूरमध्ये लावून इथली लाईन जाणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था याच नगरीतमध्ये मी आमदार असताना या ठिकाणी कळून दिलेली आहे. त्यामुळं मला इथल्या समस्या माहीत आहे. आणि आता दुसरी गोष्ट की लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये उमरेड, भिवापूर, कुई तिन्ही तालुक्याचा शासकीय कमिटीचा मी अध्यक्ष असल्यामुळं उमरेड, भिवापूर, कुई तालुक्यामध्ये 77,500 केसेस मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये 5 इन्स्टॉलमेंट टाकून दिलेले आहे. 5ही इन्स्टॉलमेंट टाकल्या आणि आता आमचा पुढचा एजेंडा आहे की या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार या ठिकाणी निवडून आला तर हे अमाऊंट 1500चं अमाऊंट 2100 रुपये करणार आहे. हाही एजेंडा आमचा त्या ठिकाणी तय झालेला आहे. या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भातले आता देवेंद्र फडणवीस साहेब या मांडळला आले होते. कर्जमाफीचा पण 3 लाखापर्यंत कर्जमाफीच्या संदर्भातलाही एजेंडामध्ये विषय आहे. सरकार आल्याच या शेतकऱ्यांची कर्जमाफी हाही विषय मोठ्या प्रमाणात होणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी इलेक्ट्रिक मोफतचा निर्णय घेतला आणि तो कार्यान्वित केला. 0 बिलं आलेले आहे, 0 पैशाचे. असे विविध कार्यक्रम आहे की जनतेच्या हिताकरता त्या ठिकाणी झालेले आहे. तीर्थदर्शन योजना जे वयोवृद्ध लोक आहे त्यांना मागच्या वेळेस अयोध्येला याच गावातले याच परिसरातले 400 लोक उमरेड विधानसभा क्षेत्रातले अयोध्येला पाठवले. 65 वर्ष आणि 65 वर्षाच्या वरती त्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना वयोश्री योजनेच्या आधारावरती त्यांना ज्या बसण्याकरता खुर्ची पाहिजे आहे, आधार पाहिजे काठीचा, ऐकायला येत नसेल श्रवणयंत्र पाहिजे आहे, दिसत नसेल चष्मा पाहिजे आहे, मानेचा प्रॉब्लेम आहे, कमरेचा प्रॉब्लेम आहे, त्याकडे 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा वयोश्रीच्या आधारावर निर्णय केलेला आहे. 4,000 अर्ज मी समाज कल्याणच्या विभागामध्ये सादर केलेले आहे. लगेच या निवडणुका झाल्यानंतर ते कार्यान्वित करून त्या वयोवृद्ध व्यक्तीला आधार देण्याचं काम करेल. जे छोटे छोटे लोक आहे त्यांना काही लोक खाली भाजीपाला घेऊन बसतात, भाजीपाले गरीब लोक आहे त्यांना ढक्कल टेल्याची योजना आहे, काटा आहे, खुर्ची आहे, त्या अशा इथे वाटल्या. मी पुढच्या कालखंडात हे झाल्यावर निवडणूक अजून याच गावामध्ये 100-150 याच गावामध्ये ढकलटेले देणार आहे. उमरेडमध्ये 300 ढकलटेले देणार आहे. कुई उमरेडमध्ये 200 ढकलटेले देणार आहे. म्हणजे गरीब माणसाला व्यवस्थित त्याचं जीवनमान चालवण्याकरता कसं उभं करता येईल आणि मुख्य धारेमध्ये मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल हा माझा अग्र क्रमांकाने प्रश्न राहणार आहे. त्याला गती देणार आहे. नुसती गती नाही तर त्यांना मिळवून देऊन त्याला आधार देणार आहे. बिलकुल बिलकुल. सातत्याने तुम्ही उपक्रम करत आहात आणि विकास कामं करत आहात. त्याला पाहता, तुमच्या विकास कामांना उपक्रमाला पाहता किती मतदार साथ देतील असं वाटतं? मला पूर्ण उमरेड, भिवापूर, कुई या तालुक्यातील जनतेवर विश्वास आहे. एक काम करणारा कर्मठ कार्यकर्ता म्हणून जसं भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास टाकला, सलग 4थ्यांदा या उमरेड विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मला बहाल केली, त्याच आधारावरती मी काम करतो. सगळ्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतो. असल्यानंतरही सोडवले आणि नसल्यानंतरही, आमदार नसल्यानंतर कसं सोडवायचं असते की तो अभ्यास असेल, प्रशासन माहीत असेल, इच्छाशक्ती प्रबळ असेल, नॉलेज असेल, टेबलवरती काम करण्याची मानसिकता असेल आणि अभ्यास असेल तर तोच माणूस करू शकतो. म्हणून 19 ते 24 या कालखंडामध्ये मी तीर्थक्षेत्र विकास मोठ्या प्रमाणात केले. या उमरेडच्या इतिहासामध्ये एकाही आमदारांनी जेव्हापासून उमरेड विधानसभा इस्टॅब्लिश झाली या उमरेडच्या इतिहासामध्ये कोणत्याच आमदारांनी ब वर्ग तीर्थक्षेत्र करू शकले नाही. फक्त केवळ सुधीर पारवेंनी उमरेड, भिवापूर, कुई तालुक्यामध्ये ब वर्ग तीर्थक्षेत्र करत त्याला डेव्हलपमेंटच्या कामाला गती दिलेली आहे. असे कामं केलेले आहे की या ठिकाणी ती मागासवर्गीय वस्तीचा विकास हे जर फाईल कोणाला करायला सांगितली 60 ठिकाणी फाईल मूव होते, त्यांना प्रशासनच कळत नाही तो काय पैसे आणणार आहे, आणूच शकत नाही. उमरेड, भिवापूर, कुई तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये अनंत असे राजकारणी झाले, मंत्री झाले, पण वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय कोणत्या मंत्र्याची कोणत्या मोठ्या नेत्याची ताकद झाली नाही. याही ठिकाणी मागच्या कालखंडामध्ये विधी आणि न्याय खात्याचे मंत्री इथून प्रतिनिधित्व करणारे त्यांनाही राजेंद्र मुळकला करता आलं नाही. ते
तो विभाग पहिले 7 वर्ष आधी मी आमदार असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये 7 वर्षाच्या आधी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय उमरेडला आणून नागपूरच्या सगळ्या केसेस उमरेडला करण्याचं काम आम्ही करतोय. तो बहुमान खऱ्या अर्थाने उमरेडने मिळवला आणि माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्यांनी आमदारांनी मिळाला. या ठिकाणी वकील आमचे प्रभाकरजी नागोशे साहेब आहे. कोणत्याही वकिलाला विचारलं सांगेल जर त्याची फाईल कशी मूव्ह करायची कोणाला विचारलं तर माझा दावा आहे आणि हा माझा आत्मविश्वास आहे की दुसरा आमदार कोणी सांगू शकणार नाही आणि दुसरा कुठलाही कोणत्याही पक्षाचा नेता सांगू शकणार नाही. हा माझा आत्मविश्वास आहे. मी त्या अनुभवाच्या आधारावर सोडवलेला प्रश्न आहे. म्हणून मला विश्वास आहे या जनतेवरती की एवढा अभ्यासू कार्यकर्ता एका दिवसात तयार होत नाही. त्याला संघर्ष लागतो, त्याला इच्छाशक्ती लागते, तीव्रता लागते, पायाला चक्र असावं लागतात आणि प्रशासनाकडे जाऊन सातत्याने पाठपुरावा करण्याची क्षमता लागतं. ते करण्याचं मी काम केले असल्यामुळे उमरेड भिवापूर कुई तालुक्यातील जनता यावेळेस प्रचंड मताधिक्याने सुधीर पारवेला महायुतीचा उमेदवार म्हणून, विकास काम करणारा माणूस म्हणून, सगळ्याचा समाजातला समाजांच्या सगळ्या घटकाचा सन्मान करणारा माणूस म्हणून 100% निर्वाचित करतील. ते प्रचंड मताधिक्याने करतील आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास होईल अशा मताधिक्याने निर्वाचित करतील हा विश्वास मला जनतेवरती आहे. बिलकुल आणि हा विश्वास तुमचा पूर्ण हीच आशा करते. आज तुम्ही नवभारत नवराष्ट्राशी संवाद साधला, तुमचा वेळ दिला त्यासाठी खूप खूप आभार. येणाऱ्या वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. फार फार आभार आपले. तर एकंदरीतच आपण उमरेड या मतदारसंघात आलेलो. आपल्याला सुधीरदादांनी सांगितलं की कशा पद्धतीने त्यांचं विजन आहे, अभ्यासपूर्ण त्यांचं विजन आहे. काय पुढच्या ज्या काही त्यांची वाटचाल राहणार आहे या गावासाठी, त्यासाठी ते काय करणार काय नाही करणार आहे पूर्ण त्यांनी सविस्तररित्या आपल्याला सांगितलं आहे. सातत्याने सामान्य जनतेत ते राहत आहेत. आत्ताही त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिलेल्या आहे आणि त्यांचं निराकरणही ते करणार आहेत. पण या मतदारसंघात पुढे काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, उमरेड.